सच्चिदानन्दविग्रहम् पूर्णब्रह्मपरानन्दम् ईशमानन्दिवल्लभम् योऽन्तः प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्ता सञ्जीवयत्नखिलशक्तिधरस्वधाम्ना अन्यांशस्तश्रवणत्वगाजी प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यम्। ज्ञानेन योगेन च कर्मणा च भक्त्या च सर्वस्वसमर्पणेन आराधिताभ्यां श्रुतिमार्गदक्षैः नमो नमः श्रीगुरुपादुकाभ्याम्। सुरासुरासेवितपादपङ्कजान् करे विराजत्कमनीयपुस्तकान् विदेशपत्नी कमलासनप्रिया सरस्वती नृत्यतु वाचिमे सदा। माधुर्यरसकल्लोलां शिवशक्तेकरूपिणी अमृतानुभवार्थाय वन्दे ज्ञानीशनन्दिनी। यस्य वेदमयी वाणी तस्य देवमयी तनु यस्य ब्रह्ममयी दृष्टि तद्गुरु पातु मां सदा। मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम्। गोपाल कृष्ण भगवान की जय, वृंदावन बिहारी लाल की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। ओम नमो भगवते वासुदेवाय। इत्येवेरोचने वाक्यं धर्मयुक्तं सनोधृनं निशम्य भगवन् प्रीता प्रीतिनन्देद्यमाब्रवीत्। आनंदनंद परमात्मा अकारण करुणावर्णालय आनंदगंचित घनपर ब्रह्म स्वरूप भगवान श्री कृष्णांच्या वाङ्मय स्वरूप असलेल्या श्रीमद भागवत महापुराणाचं चिंतन करत असताना आपण श्रीमद भागवत महापुराणाच्या 8व्या स्कंदातील भगवंतांचं परम विराट रूप विश्वरूप दर्शन ज्या ठिकाणी भगवंताचं घडलं ते मंगलमय कथा म्हणजेच वामन अवताराची कथा आपण श्रवण करत आहोत। काल आपण श्रवण केलं देवमाता आदिती यांच्या गर्भात भगवंतांचं प्राकट्य झालं। भगवंतांनी सुंदर वामन वटूचं वेश धारण करून सर्व देवदेवतांनी अत्यंत दिव्य अशी वस्त्राभूषणासकट दंड कमंडलू आदी भगवान वामनांना प्रदान केले। भगवान वामनांनी दैत्यराज बली यांचा अश्वमेध यज्ञ ज्या ठिकाणी चालू होता त्या ठिकाणी भगवंतांचं सुंदर असं आगमन झालं। सर्वांना वाटलं की अत्यंत दिव्य पुरुष आपल्या यज्ञाला प्राप्त झाला। तेव्हा यज्ञातील अग्नीपासून बली सगट सर्वांनी भगवान वामनांचं सुंदर असं आगमन तिथे केलं। नम्रतापूर्वक सर्वांनी नमस्कार भगवंतांना केला।
भगवंतांना पाहून दैत्यराज बलीने भगवान वामनांची सुंदर अशी स्तुती केली व बली आपल्या वाणीने भगवंतांना विचारतो, हे धर्मात्मा वामन स्वरूप, हे तेजपुंज बटू, आपल्याला आपण काही मागण्याकरता या यज्ञात आपण आला आहात असे वाटते. आपल्याला जे वाटेल ते गाय, दान, दक्षिणा, सामग्रींनी भरलेले घर, यज्ञशाळा, ब्राह्मण, तुम्हाला जे हवे ते मागा. सोनं, चांदी, हिरण, जे काही तुम्हाला वाटेल, कारण मी या तिन्ही लोकांवर विजय मिळवणारा राजा आहे, या तिन्ही लोकांचा अधिपती आहे. आपल्याला जे वाटेल ते आपण मागावे अशी नम्रतापूर्वक बलीने भगवंतांना प्रार्थना केली. बलीचे हे धर्मयुक्त मधुर भाषण ऐकून भगवान वामनांनी शांत चित्तांतकरणाने बलीला म्हणाले, अरे बाबा, मला यातील काही नको. आधी भगवान बलीला आपल्या वचनात बांधण्याचा प्रयत्न करतात. तेव्हा भगवंतांनी आपली इच्छा सांगण्याच्या आधी चालू केलं, तुझे धर्मयुक्त भाषण ऐकून मी अत्यंत प्रसन्न झालो. तुझे पितामह प्रल्हादांचा तू नातू आहेस. ज्या ठिकाणी तुझे वंशज कोणत्याही प्रकारचे वचन दिल्यानंतर त्या वचनातून अभिभूत होत नाही, किंवा युद्धामध्ये गेल्यानंतर शत्रूचं शौर्य पाहून ते माघारी फिरत नाही. अत्यंत अशा कुलात, दीर्घ उच्च कुलामध्ये तुझा जन्म झाला. प्रल्हादांच्या दिव्य यशाने तुझं हे कुल अत्यंत दैदिप्यमान आहे. हिरण्यनाक्ष वीराचा जन्म तुझ्याच कुलामध्ये झाला. त्या हिरण्याक्षाचा भगवान या ठिकाणी स्वतःची कमीपणा त्या ठिकाणी दाखवतात. का तर आपलं काम सार्थक करायचं, आपलं सिद्धता करायची. त्यामुळे कोणत्याही कामामध्ये आपण कमीपणा नसावं. आमचे गुरुजी सांगतात, अनेक ठिकाणी अनेक साधू संत अशा प्रकारचे असतात की ते कोणत्याही कामामध्ये कमीपणा मानत नाही. हे साक्षात भगवंत आहे. भगवान या ठिकाणी हिरण्याक्ष आणि भगवंतांचा अत्यंत दिव्य, ज्या वेळेस त्या हिरण्याक्ष आणि भगवती पृथ्वीला, महिला ज्या वेळेस रसतलात नेऊन ठेवलं व जेव्हा भगवंतांनी दिव्य आदिवराहांचा अवतार धारण करून पृथ्वीला त्या रसतलातून वर स्थापित केलं व जे दिव्य युद्ध भगवान व हिरण्याक्षात घडलं त्याचा प्रसंग सांगत आहेत. पण त्या ठिकाणी कसं सांगत आहेत, हे दाखवायचं तर नाही की मी भगवान आहे व भगवंताची स्तुतीही करायची नाही. अरे, त्या हिरण्याक्षासारख्या वीराचा जन्म झाला. तो वीर जेव्हा हातामध्ये गदा घेऊन एकटाच या विश्वयुद्ध
विश्वाचा दिग्विजय करण्यासाठी निघाला, त्या पृथ्वीला पालथी करून असा त्याला जो नेऊन ठेवतो, आणि ज्या वेळेस त्या पृथ्वीला भगवान विष्णू ज्या वेळेस रसातलातून वर काढत होते, त्यावेळेस भगवंतांना अत्यंत कष्ट झाले आणि त्या कष्टामध्ये तो हिरण्याक्षाचा वध झाला. भगवान वामन हे प्रतीत करून देतात की तुझ्या कुळाचा उद्धार असो, तुझ्या कुळाचा जय असो, ज्या कुळामध्ये तुझा जन्म झाला. हुशार माणसांचं एक लक्षण असतं, आपलं काम साध्य करण्यासाठी पुढच्यांची कितीही तोंडभरून स्तुती करतात. या ठिकाणी भगवान हीच करतात, त्या कुळाची अत्यंत भरभरून स्तुती करतात. अरे असुरश्रेष्ठा, तुझ्या कुळामध्ये प्रल्हाद नंदन विरोचन झाले. की विरोचन इतके ब्राह्मण भक्त होते, ज्यावेळेस शत्रूने अर्थात देवतांनी, दानवांचे शत्रू देवच, देवतांनी ज्यावेळेस ब्राह्मणाचं रूप धारण करून त्यांना आपलं वय मागितलं, आपली आयु मागितली, त्यावेळेस त्या विरोचनाने हसत खेळत आपली आयु बघून त्या ब्राह्मणांच्या चरणी अर्पण केली. असा कोणताच ब्राह्मण नसेल की तुझ्या घरून तो रिकाम्या हाताने गेला, तुला मागेल ते देत, तुला मागतील ते वस्तू तू देतोस. हे दैत्येंद्र, मी फक्त तुला एवढंच मागू इच्छितो, तस्मात् तत्तो महिमीशात् वृणेहं वरदर्शभात् पादानि त्रीण दैत्येन्द्र संमितानि पदा मम. मला काय हवं? मला फक्त संध्या करण्यासाठी 3 पद, 3 पायाची भूमी फक्त मला हवी. हे त्या वामन भटूचं बोलणं ऐकताच त्या दैत्येंद्र बलीने स्मित हास्य केलं. म्हणाले, महाराज एवढंच? तुम्ही माझ्या राज्याला शोभेल असं तरी दान मागावं. काय हवं ते सांगा. मी या तिन्ही लोकांचा अधिपती आहे. तुम्हाला काय हवं? सोनं, चांदी, नाणं, मोती, काय हवं ते माग. तुम्ही मागाल, मी ते देतो. ब्राह्मण लोक यजमान पाहून दान मागतात. यमीने हा बली म्हणतोय, ब्राह्मणाने यजमान पाहून दान मागावं. त्या दानात त्याचं सार्थक असतं. जर यजमान धनाढ्य, तर त्या यजमानाने सुद्धा ब्राह्मणाने न मागता दान तसंच द्यावं. काही असतात समाजातील काही लोक ब्राह्मणांकडून कित्येक पाठ करून घेतात. या महाराष्ट्रातीलच काही भागातील मी या घटना ऐकल्या. ब्राह्मणांकडून कित्येक पाठ करून घेतात, त्यांनी पाठ करून घेतात व काहीतरी थोडीशी दान दक्षिणा देतात. सांगण्याचा अर्थ हा नाही की तुम्ही ब्राह्मणांनी दान मागा, पण त्या ब्राह्मणांच्या कष्टाला शोभेल असं दान तुम्ही द्या. या ठिकाणी हे बली सांगतोय, महाराज माझ्या ऐश्वर्याला शोभेल असं तरी दान मागा. तुम्ही या त्रिलोक विजयी राजाच्या दारात उभा आहात आणि तुम्ही फक्त हे 3 पाद भूमी मागताय. तेव्हा भगवंतांनी सुंदर असं उत्तर त्या वेळीला दिलं. हे बले,
मनुष्य ज्या इंद्रियांना आपल्या काबूत, आपल्या इंद्रियांवर विजय मिळवतो, ज्या इंद्रियांना आपल्या काबूत ठेवू शकतो, तो संसारातील काहीही गोष्ट दिली तरी तो मान्य करतो. पण जो माणूस या इंद्रियांना ताब्यात ठेवत नाही, तो ताब्यात ठेवू शकत नाही, त्या माणसाला तू अख्खं 7-7 वर्षांनी भरलेलं एक द्वीप जरी दिलं तरी त्याच्या मनातील अभिलाषा वाढते की मला एक द्वीप दिलं, अजून 7 द्वीप दे, 7ही द्वीपांवर माझं राज्य. ही त्या इंद्रियांवर ताबा नसलेल्या माणसाची इच्छा तशी प्रबळ होती. त्यामुळे हे धर्मात्मा, मला फक्त मला जेवढं लागेल मी तेवढंच मागतो. मला कोणत्याही इतर गोष्टींचा लोभ नाही. संतुष्टो वर्तते सुख. आपल्या संतांनी म्हटले, आलिया भोगासी असावे साधे, चित्त असू द्यावं समाधान. कोणतीही आपल्याला मिळो, काहीही मिळो, योग्यांचं लक्षण नाही. संतुष्ट सत्तं योगी. योगी असतात ते समाधानी असतात, संतुष्ट असतात. कोणत्याही छोट्या सुखात सुद्धा आपलं भगवंताचं सुख मानतात. महाराज अशा इंद्रियांना वशात ठेवणारे वामन फक्त 3 पाद भूमी मागतात. भगवान म्हणतात, जो ब्राह्मण देवाने प्राप्त झालेल्या वस्तूंचा संतुष्ट असतो त्याच्या तेजाची वृद्धी होते. तो असंतुष्ट राहिला तर जसे पाण्यामुळे अग्नी शांत होतो तसेच त्याचे तेजही नाहीसे होते. वित्तम यावत प्रयोजन. त्यामुळे माणसाने कधीही धन अर्जनाचा अट्टहास करू नये. आपल्याला जेवढं हवंय तेवढं आपण घ्यायचं. जेवढ्या गोष्टीने आपलं काम भागेल तेवढेच आपण आनंदखंड परमात्मा भगवान श्री कृष्णात तल्लीन असलेले शुकाचार्य म्हणतात, हे राजा, बलीने स्मित हास्य करून म्हणाला की ठीक आहे, जशी तुझी इच्छा, तुला जेवढं झेपेल, तुला जेवढं वाटेल तेवढं तू घे. बलीने भगवंतांना दान देण्याचा संकल्प केला की मी तुला 3 पाद भूमी देणार. भृगुवंशातील असलेले ज्ञानी बलींचे गुरु शुक्राचार्यांनी आपल्या ज्ञानाने हे जाणलं. त्रिलोक विजयी राजाच्या दरबारात आलेला हा साधारण भटू नव्हे, ब्रह्मचारी नव्हे, तर हा त्रिलोकांचा अधिपती भगवान नारायण साक्षात आले. आणि शुक्राचार्यांनी आपल्या शिष्यावर दैत्य कुळावर आलेले संकट लक्षात घेताच शुक्राचार्यांनी त्या बलीच्या जवळ जाऊन सांगितलं, अरे बली, या दैत्य कुळांवर तुझ्यावर संकट आलेलं आहे. तू या मानवाला, तू या बटूला 3 पाद भूमी देण्याचा संकल्प केलाय, पण हा दुसरा तिसरा कोणी नसून आदि नारायण आहे, जे एका पायामध्ये समस्त भूमंडळ, स्वर्ग लोक व पृथ्वी लोक
हे तिन्ही पायात व्याप्त करते, तेव्हा तू त्याला दान देण्याचा संकल्प केलायस, त्यावेळेस भगवान बलीला समजावून सांगतात, बली, ज्यावेळेस कोणताही माणूस मी दान देईल हे सांगतो, व नंतर सांगतो की मी त्याला दान देणार नाही, तर हे असत्य वचन आहे. जो सांगतो की मी दान देईल आणि दान देतो तो सत्यवचनी आहे, व जो दान देतो हे सांगून दान देत नाही हे असत्य वचनी आहे. त्यावेळेस बलीने दिलेल्या या उपदेशांमुळे गुरु असलेल्या शुक्राचार्यांना अत्यंत राग येतो की हे बली, तू माझी अवज्ञा करतोयस, गुरूंची अवज्ञा करतोयस, मी तुला शाप देतो की तुझं संपूर्ण ऐश्वर्य नाश होईल. भगवान सांगतात, असत्य व सत्य भाषणातील फरक भगवंतांना सांगतात. तुम्ही खोटं जरी बोलाल तिथे तुम्हाला पाप लागत नाही. या गोष्टी स्त्रीषु नर्म विवाहे च वृत्यर्थे प्राण संकटे गोब्राह्मणार्थे हिंसायां नामृतं जगुत्सितम्. स्त्रियांना वश करण्यासाठी हास्य विनोदामध्ये विवाहाच्या वेळी आपल्या जीवाचे रक्षण करण्यासाठी प्राणांचे संकट उपस्थित झाल्यावर गाय व ब्राह्मणांच्या हितासाठी तसेच एखाद्या मृत्यूपासून वाचवण्यासाठी असत्य भाषण जरी केले तरी ते सत्य भाषण आहे. त्यावेळेस बली प्रतिज्ञा करतात, मी प्रल्हादांचा नातू आहे, मी माझ्या कीर्तिमान कुलाचा व कीर्तिमान वंशाच्या प्रतिज्ञेचा अपमान करू शकत नाही. मी ब्राह्मणांना वचन दिले, जरी हे साक्षात नारायण असतील तर माझा नक्कीच उद्धार होईल, पण जर हे नारायण नसतील तर युद्धात नक्कीच माझ्या हाताने जो कोणी असेल त्याला मृत्यू होईल. पत्नी असलेली विरोचना विंध्यावतीने भगवंतांचा पादप्रक्षालन करण्यासाठी सोन्याचे झारी बलीच्या हातात दिले. दोघी दाम्पत्याने शुद्ध बुद्धांतकरणाने भगवंतांच्या चरणांची सेवा केली, भगवंतांचं चरण प्रक्षालन केलं. ज्यावेळेस भगवान विष्णूंचं पाद प्रक्षालन केल्यानंतर ते अमृत, मी मागे सांगितलं होतं की गंगा भगवंतांच्या पादाचं प्रक्षालन करून शंकरांच्या शंभूंच्या जटेवर विराजमान होते.
त्याच प्रकारे भगवंतांच्या चरणांनी युक्त चरणगंधांनी युक्त असलेलं जल त्या बलीने आपल्या मस्तकावर धारण केलं, प्रोक्षण केलं, शिंपडलं. भगवंत बलीने मोठ्या आनंदाने स्वतःच्या सुंदर चरण युगल धुतले. भगवान विश्ववामनांचा संकल्प करून आपल्या हाताने भगवंतांना त्रिपाद भूमीचा संकल्प केला. आता भगवंतांनी आपल्या विश्वरूपाचं दर्शन दिलं. सर्व देवदेव आकाश मार्गाने हे भगवंताची अति कौतुक लीला पाहत होते. महाराज एवढं सोपं नाहीये एवढी संपत्ती कमवणं आणि काही क्षणात एका संकल्पात एका वचनामध्ये दान देणं. आजच्या एखाद्या माणसाला म्हणा बरं तुम्ही की बा आज मला काल स्वप्न पडलं, तो स्वप्नात मला ही जमीन दान दिली. हे फक्त श्रेष्ठ लोक व मनाने श्रीमंत असलेल्या लोकांनाच. याचं अत्यंत सुंदर सुंदर उदाहरण राजा हरिश्चंद्रादींचं आहे व त्यामध्येच एक असलेले हा बलीचं आहे. सप्त चिरंजीवांमध्ये याला स्थान दिलंय अश्वत्थामा बली दास. भगवंतांनी आपलं वामन रूप मोठे केलं. भगवंतांच्या चरणांमध्ये रसातल, चरणांमध्ये पृथ्वी, पिंडरांमध्ये पर्वत, गुडघ्यांमध्ये पक्षी, वस्त्रांमध्ये संध्या आदी आदींचं विराट रूपांचं ज्यावेळेस आपण चिंतन केलं, भगवंतांच्या एका एका शरीरामधील एक एक तलांचं एक एक रसातल समस्त सातही तल अतल वितल सुतल रसातल तलातल महातल पाताल लोक सर्व भगवंतांच्या शरीरात व्याप्त झाले. भगवंतांनी एका पायाने बलीची सगळी पृथ्वी व्यापली, दुसऱ्या पावलाने भगवंतांनी स्वर्गही व्यापले व तिसऱ्या पाऊल ठेवण्यासाठी बलींची थोडीशी कोणतीच वस्तू शिल्लक राहिली नाही. भगवंतांचे दुसरे पाऊल महरलोक, जनलोक, तपोलोक व सत्यलोकापर्यंत जाऊन पोहोचले. आता तिसरा पाद, 3 पाद जमिनीचं वचन भगवंतांनी बलीकडून घेतलं. भगवंतांचं हे विराट रूप पाहून बलीच्या सैन्याने भगवंतावर आक्रमण करण्यास धाव घेतली. पण भगवंतांचे अतिदिव्य अशी पार्षद असलेल्या गरुड, जय विजय आदिकांनी, नंद सुनंद, जय विजय, प्रबल, बल, कुमद या सर्वांनी गरुडा सगट या समस्त बलींच्या सैन्याचं संहरण केलं. पण बलीने हे जाणलं त्या त्रिलोक विजयी बलीच्या द्वारामध्ये भगवान भिक्षा मागताय. ही अनन्य साधारण गोष्ट नाही. जो या त्रिलोकाचा जिताही उत्पत्ती स्थिती लय जो करतो तो महात्मा भगवान आदि नारायण माझ्या द्वारात उभा आहे. मेरे द्वार खड़ा भगवान. त्यावेळेस भगवान बलीला म्हणाले, आधी म्हणत होते भगवान हे असुर श्रेष्ठा, पण आता भगवंताचं वचन बदलले. हे असुरा, तू मला 3 पावले जमीन दिली होतीस, 2 पावलांनी मी त्रिलोक व्यापले, आता 3रं पाऊल ठेवू कुठे? भगवंतांनी उच्चारताच बली निशब्द झाला, काहीही सुचेना.
भगवंतांचे वाहन असलेल्या गरुडांनी भगवंताच्या मनातलं ऐकलं व इंद्र पाशाणे वर्ण पाशाणे बलीला बंदी केलं. आता भगवंतांनी बलीला बंदी केलं, ही लीला कोणत्याच प्लॅनिंग मध्ये नव्हती. आता भगवंतांनी बलीला का बंदिस्त केलं हे आपण उद्याच्या चिंतनात पाहू. आज आपण भगवंताचं बलीला मागितलेली भिक्षा, तदनुसार दिलेलं वचन, ही सर्व लीला भगवंतांच्या विश्वरूपाचं दर्शन केलं. आज झालेली सेवा भगवान नारायण स्वरूप वामनांच्या चरणी सद्गुरूंची चरणी अर्पण करून केले असताना गोपाल कृष्ण भगवान की जय, वृंदावन बिहारी लाल की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.